नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपल्या स्टुडिओमध्ये देवकृपा हायटेक नर्सरी जी आहे, जी टरबुजाचं भाजीपाल्याचं रोप तयार करते, त्या नर्सरीचे मालक धीरज पांडे आले आहेत. नमस्कार. आणि आज त्यांनी मुद्दाम माझी याच्यासाठी भेट घेतली की त्यांना शेतकऱ्याशी टरबुजाच्या बाबतीत, खरबुजाच्या बाबतीत काही संवाद साधायचा आहे. बंधूंनो, मागच्या वर्षी टरबुजाला भाव मिळाले नाहीत आणि उत्पन्नही कमी आलं नाही. त्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांनी यंदा टरबुजाकडे पाठ फिरवली. तर यावर्षी मला जाणून घ्यायचं आहे की या वर्षीची काय पोझिशन आहे. धीरज, यावर्षी टरबुजाची काय पोझिशन राहील भावाची? भावांची जे शेतकरी थोडस रिस्क घेऊन काम करतील यावर्षी खूप चांगले पोषण राहील. परंतु आज रोजी जे मार्केट आहे 25 ते 30% लागवडी झालेले आहे. अच्छा. आणि याचा स्कोप भरपूर आहे यावर्षी लागवडीचा. बरं. हा, आणि लास्ट इयर न पिकल्यामुळे जो नवीन फार्मर होता तो या सेक्टरला नाही आहे यावर्षी. जे जुने लोक काही रिस्क घेऊन काम करतील त्यांचा खूप चांगला पैसा होऊ शकतो या संदर्भात. तर बंधूंनो, धीरजचं म्हणणं असं आहे की यावर्षी आपण एकदम टरबूज सोडू नका, कारण आपण जर एखाद्या पिकाचं सातत्य ठेवलं तरच त्याचा आपल्याला फायदा मिळतो. जसं आता आमचे हळदीचे शेतकरी आहेत, ते हळद कधी सोडत नाहीत, दरवर्षी लावतात. आणि त्यांचं म्हणणं की एखादं ऑफ इयर असते परंतु त्याच्यानंतर ऑन इयर असते. तर आपण टरबूज ठेवा, थोडीफार रिस्क तर आहेच. आता धीरजचं म्हणणं असं की यंदा मार्केट चांगलं राहील. आता आशा करायला काही हरकत नाही, कारण यंदा तसं ओव्हरऑल जो सर्वे आहे त्या सर्वेचं अनुमान असं आहे की यंदा पेरा कमी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे भाव राहू शकतात. बरं धीरज, आता थंड हवामान आहे, आता आपण केव्हा सुरू करू शकतो लागवणी? आता लागवडी आपण 15 डिसेंबर पासून चालू करू शकतो. हे रमजानच्या लागवडी राहतील. अच्छा. हा, 17 फरवरीला रमजान लागतोय. हा, तर 10 फरवरी पर्यंत प्रोडक्ट हातात राहील. म्हणजे आपण आता रमजानच्या हिशोबानं किती तारखेपर्यंत लागवण करायला पाहिजे? हे 20 ते 25 डिसेंबर पर्यंत लागवडी करायला पाहिजे रोपांच्या. 20 ते 25 डिसेंबर पर्यंत जर आपण लागवड केली तर हा माल रमजान मध्ये येईल आणि रमजान मध्ये त्याला भाव मिळण्याची शक्यता आहे. तर ज्यांना शक्य आहे बंधूंनो, त्यांनी लागवणी करा. बरं, आता धीरज, आता कुठल्या व्हेरायटी आहेत ज्या आता थंडीमध्ये येतात, अशा व्हेरायटीची नावं सांगा आम्हाला. आता लो टेम्परेचरला जे आहे, लास्ट इयर जो प्रॉब्लेम झाला मार्केटमध्ये, जेवढ्या व्हरायट्या होत्या तर लो टेम्परेचरला सेटिंग न आल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. बरं. तर हे शेतकऱ्यांनाही कळायला पाहिजे की कोणत्या या व्हरायट्या निवडायला पाहिजे या पिरियडला. तर नो न्यू सीड्स जे आहे तायवानची, तिची नवकिरण नावाची जी व्हरायटी आहे लो टेम्परेचरला येते. लो टेम्परेचरला येते. फिमेल काउंट तिचं सेटिंग जास्त आहे. फिमेल जो फ्लॉवरिंग आहे अच्छा अच्छा तिच्यात ऑलमोस्ट जास्त आहे, तर तिला लो टेम्परेचरचा फरक नाही पडत. म्हणजे नॉन यू सीड कंपनीची कोणती व्हेरायटी? नवकिरण. हा बंधूंनो, नवकिरण नावाची जी व्हेरायटी आहे ती लो टेम्परेचरला येते असं त्यांचं म्हणणं. आणि जर आपण या भागात असाल तर यांच्याकडून रोप घेऊ शकता, आणि आपण या भागात नसाल तर जिथे कुठे त्या नर्सरीवाल्यांना सांगा की बा ही व्हेरायटी असेल तर आम्हाला द्या म्हणून, तुम्हाला लावायचं असेल तर. तर ही नॉन यूची. आणखी दुसरी एक आंध्राचा ग्रुप आहे रवी सीड्स नावाचा, जो जवळपास B2B मध्ये चांगलं काम करतोय. मागच्या 35 वर्षापासून त्यांचं काम आहे. अच्छा. हा, तर त्या यांचेही चांगले वाण आलेत टरबुजांचे, जे लो टेम्परेचरला चांगले आहे. आंध्राचा कोणता ग्रुप? रवी सीड्स नावाचा आहे. हा, यांचं म्हणणं असं की आंध्राचा रवी सीड्स नावाचा जो ग्रुप आहे त्यांच्याही काही व्हेरायटी आहेत. सुपर कॅन्डी नावाने व्हरायटी आहे. सुपर कॅन्डी, ज्या व्हरायटी 2 नंबरचा माल निघत नाही. हा, म्हणजे तीही चालते. तीही चालते. तर आता हे लो टेम्परेचर मध्ये आपण लावू, म्हणजे या डिसेंबर महिन्यापर्यंत, 20 डिसेंबर पर्यंत वगैरे तुम्ही सांगितलं ना? बरोबर. हा,
तर याचं आपल्याला टनेज काही याचं त्याने जवळपास 22 ते 25 यायला पाहिजे. 22 ते 25 यायला हो. पाहिजे. आणि फ्रूट साईज काय असते या व्हेरायटीची? या व्हरायटीची जी नवकिरण आहे ती 6 ते 7 किलो पर्यंत जाणार या थंडीमध्ये. या थंडीमध्ये. आणि रवी सीड्सची आहे ती 8-9 क्रॉस करेल. हा बंधूंनो, एक 6 किलो पर्यंत 7 किलो पर्यंत नॉन यूची थंडीमध्ये येणारी, आणि जी रवी किरण रवी रवी सीड्स हा ग्रुप आहे त्यांची 8 किलो पर्यंत जाते असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आता जे बघितली आपण लक्ष्मी सीड्सची, हा, तिची शिवाय नावाने. लक्ष्मी सीडची शिवाय. शिवाय बँगलोरचा मोठा ग्रुप आहे. अच्छा. त्यांची शिवाय नावाने व्हरायटी आहे. अच्छा. ही जवळपास 8 किलो पर्यंत तुम्हाला या एवढ्या लो टेम्परेचरला साईज होऊन जाईल. तर बंधूंनो, व्हेरायटी तर आता ज्या धीरजनं सांगितल्या त्या चांगल्या आहेत. म्हणजे 6 किलो पासून 8 किलो पर्यंत जर व्हेरायटी जात असेल तर त्यामध्ये राटण फार कमी निघेल ना, कारण 2 किलो पेक्षा 1.5 किलो पेक्षा वरचा सगळा माल व्यापारी उचलतात आणि तो माल मार्केटला चालतो. बरोबर. तर ह्या व्हेरायटीचा जर समजा माल असा निघत असेल 6-8 किलो, तर यामध्ये राटण कमी निघेल. आणि आता याला पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस ज्या आहेत त्या नेहमी सारख्याच आहेत ना? काही वेगळंपणा नाही. हा, म्हणजे साधारणतः आता एका एकरात किती रोपं बसवायची? एका एकरात जवळपास 6,000 रोपं बसवायची. आणि रोपाचा भाव काय आहे आता? रोपांचा 2 रुपयापासून 2.5 रुपयापर्यंत चांगला ब्रँड तुम्हाला मिळू शकेल. अच्छा. नाही, आता याचा भाव काय ठेवलाय तुम्ही? नवकिरणचा. हा, नवकिरणचा 2 रुपये 30 पैसे. 2 रुपये 30 पैसे. आणि रवी किरणचा 2.30 आहे. म्हणजे 2 रुपये 30 पैसे या रेटनं शेतकरी बंधूंना आपल्याला रोपं मिळतील. या धीरजचं काम तसं चांगलं आहे. याला मी 10 वर्षापासून ओळखतो. नर्सरीचा याचा अनुभवही चांगला आहे. आणि आपल्या भागासाठी एक विदर्भासाठी चांगली उपलब्धी आहे. तर त्याच्याकडून रोपं घ्यायला काही हरकत नाही. आणि आपण त्याच्याकडून रोपं घ्या, दुसऱ्याकडूनही घ्या, म्हणजे तावून सलाखून घ्या. म्हणजे कंपॅरिझन केली तर हरकत नाही, आपण करत असलं पाहिजे. तर बाकीच्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत, म्हणजे बेड करावं लागतील आपल्याला, मल्चिंग करावं लागेल. 6 फुटावर बेड मारावं लागतील. 6 फुटावर बेड. हा, मल्चिंग थोडी शेतकऱ्यांनी जेन्युइन घ्या. अच्छा. किती मायक्रॉनची घ्या? 25 मायक्रॉन तरी मिनिमम घ्या, चांगल्या ब्रँडची. हा. शेतकरी बळी पडतोय स्वस्त मल्चिंगला. 15 ते 20 मायक्रॉन जे आहे लो टेम्परेचरला थोडी हेवी लागेल. हा. फक्त हीट मेंटेन झाली पाहिजे. आणि सिल्वर आणि ब्लॅक घ्यावं लागेल. हा, तर बंधूंनो, हा महत्वाचा मुद्दा आहे ज्याच्याकडे आपलं लक्ष नसते. की मल्चिंग म्हणजे मल्चिंग असं आपल्याला वाटते, परंतु या थंडीच्या दिवसामध्ये सॉइल टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी तुम्हाला चांगल्या क्वालिटीची मल्चिंग लागेल. त्यामुळं 25 मायक्रॉन ही त्याची जाडी असायला पाहिजे. 6 फुटाची बेड करायची. त्या बेडमध्ये सगळं आपलं आधी जे काही आपल्याला खतं वगैरे टाकायची ती टाकून द्यायची. ड्रीप लाईन आथरायच्या आणि मल्चिंग करायचं 25 मायक्रॉनचं. आणि नंतर त्यावर नर्सरीतून रोपं आणून लागवण करायची. अशीच पद्धत आहे ना? थोडस ड्रिपचं याच्यात आहे. हा. ड्रीप कोणतं वापरायचं? किती लॅटरलचा डिस्चार्ज? लोकांना लोकल मध्ये 4 लिटरचा ड्रिपर घेत आहेत लोक, त्याच्यामुळे त्यांची पिकं जात आहेत. 4 लिटरचं ड्रिपर याला नको. आपल्याला 2 लिटरचं ड्रिपर, म्हणजे 1.25 फूट अंतरावर 2 लिटरचं डिस्चार्ज असणारी ड्रिप लाईन तुम्ही वापरायची. शेतकरी बंधूंनो, बघा, हे सगळे महत्वाचे मुद्दे आहेत. जसं आता हे 4 लिटरचं ड्रिपर आपण केळीसाठी किंवा मोठ्या पिकासाठी वापरतो, पपईसाठी वापरतो. तर टरबूज किंवा भाजीपाला यासाठी तुमचा ड्रिपर जो आहे तो 2 लिटरचा कमी असला पाहिजे. म्हणजे कसं आहे की युनिफॉर्म इरिगेशन होईल, सारखं इरिगेशन होईल आणि तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतील. तर हे झालं ड्रीपचं. नंतर साधारणतः आता याची वाढ वगैरे होण्यासाठी सुरुवातीला काय करावं लागते? कारण आता
पुढचे जे काही अस्पेक्ट आहेत याचे त्याच्यासाठी आपण परत एकदा बसू. परंतु इनिशिएशन म्हणजे चांगलं स्टार्टअप होण्यासाठी आता रोपं लावले आणि त्याची वाढ होण्यासाठी काय काळजी घ्यायची? स्प्रेइंग संदर्भात हा स्प्रेइंग. स्प्रेइंग पहिल्या शेड्यूलला एखादा अमिनो ऍसिड घ्यायचं, 19 सोबत घ्यायचं, एखादा कॉन्टॅक्ट फंगिसाइड सोबत असू द्यायचं आणि दर 8-8 दिवसाला हे प्रोसिजर रिपीट करत चालायचं. आणि जसं इन्सेक्ट आणि पेस्ट असेल तसं कंटेंट घेऊन आपण स्प्रे करू शकता. हा, तर सुरुवातीला एस्टॅब्लिशमेंटचा काही विशेष प्रॉब्लेम नाही. त्यांनी सांगितलं अमिनो ऍसिड घ्या, 19 घ्या, एखादं चांगलं फंगिसाइड घ्या. यामध्ये आता मी तुम्हाला रिकमेंड करतो की आमचं जे आविष्कार आहे ते अँटी स्ट्रेस काम करते. म्हणजे टेम्परेचर समजा एखाद्या वेळी 12-13च्या खाली जरी गेलं तरी तुम्ही आविष्कारचा जर स्प्रे घेतला असेल तर ते त्या झाडाला जीवदान देते. म्हणजे त्याची ग्रोथ तेवढी रिटार्ड होऊ देत नाही, त्याला बळ देते. आविष्कार घेता येईल. रोपांवर मी घेतलंय. रोपांवर एकसारखे जर्मिनेशन आहे आणि अँटी स्ट्रेस असल्यामुळे थंडीचा गारवा कमी आहे, ग्रोथ थांबत नाही कोणतेच. तर एक त्यामुळे कसं आहे की एक चांगलं ग्रोथ प्रमोटर, एक फंगिसाइड आणि इन्सेक्ट पेस्ट जर असतील तर त्याप्रमाणे, तर याप्रमाणे जर नियोजन केलं तर आपलं स्टार्टअप चांगलं होईल. बरोबर. आता याचा पिरियड किती आहे? म्हणजे कसं आहे की एकाच याच्यामध्ये तर आपण सगळं काही सांगू शकत नाही, पण साधारणतः किती पिरियड लागतो याला? या सगळ्या प्रोसिजरला 90 दिवसाचा पिरियड आहे. म्हणजे कारण आता लो टेम्परेचर असल्यामुळं 80-90 दिवसात पिरियड हे पिरियड आहे. साधारणतः त्याचं हार्वेस्टिंग सुरू होऊन जाते. तर 80 ते 90 दिवसामध्ये तुमचं टरबुजाचं हार्वेस्टिंग होऊन जाते. आपण आता पुन्हा एकदा ज्यावेळी एखाद्या फील्डवरून किंवा याच्यावरून किंवा त्याचे डिटेल जे आहेत, म्हणजे त्याला कुठली खतं द्यायची, नंतर स्प्रे कशी द्यायची, वातावरण बदललं तर आपल्याला काय करायचं, ते आपल्याला अधूनमधून शेतकऱ्यांना अपडेट देत राहावं लागेल. तर त्यासाठी परत आपण या टाईपचे व्हिडिओ बनवू. कारण कसं आहे की रिस्क घेऊन जर समजा शेतकऱ्यानं काही लावलं, एखादं पीक लावलं, तर टेक्निकल नो हाऊ साठी त्याच्या पाठीशी तुम्ही नर्सरीवाल्यांनी उभं राहिलं पाहिजे. एक सांगू इच्छितो की लास्ट इयर जे नर्सरीवाल्यांनी नुसतं रोपं विकण्याचं काम केलं आणि काही प्रमाणात सर्वांना व्यापारी नाही भेटले माल उचलायला, तर देवकृपा हायटेक नर्सरी पोसत यावर्षी जेही आमच्याकडनं रोपण येणार त्यांचा माल आम्ही उचलू, ही आम्ही देतो की त्यांना अडचणीत नाही येऊ देणार. ठीक आहे, जरी नाही सपोर्ट केला तर आम्ही सपोर्ट करू. तर हे सपोर्ट करू असं म्हणतात, तर ठीक आहे. असं जर असेल तर चांगलं आहे, कारण शेतकऱ्याचं खूप इन्व्हेस्टमेंट होते आणि समजा माल नाही उचलला तर मग अडचण होऊन जाते. तर हे झालं आता टरबुजाच्या बाबतीत. थोडंसं खरबुजाच्या बाबतीत आपण आता बोलायला, खरबुजाचे रेट थोडेसे चांगले असतात. चांगले. तर खरबूज लावता येईल का आपल्याला? लावता येईल. खरबुजाच्या आता कुठल्या व्हेरायटी आहेत? त्याच्या लिडिंग कंपनी वर्ल्ड वाईड जी आहे नोंदीचा आहे आहे. त्याचा जो वाहन आहे, म्हणजे आपल्या विदर्भात टॉपचं जे वाहन आहे ते कुंदन आहे. कुंदन खूप जुना वाहन. त्याच्यावर त्यांनी सनराईज काढलाय, ते आपण आपल्या नर्सरीच्या बाजूलाच लावलाय आता 2.5 एकर. अच्छा. त्याचं तुम्हाला हार्वेस्टिंग फरवरीमध्ये पाहायला भेटते. आता लागवड झाली आहे? झाली आहे सर. नर्सरीच्या बाजूला जे आता आपण पाहिलंय कुंदन, ते सनराईज, कुंदनच अपग्रेडेड व्हर्जन आहे सनराईज म्हणून. ते लावलंय आपण शेतकऱ्यांना प्रोडक्ट दाखवायसाठी. तर याच लाईनवर आता आपल्याला खरबूज सुद्धा लावता येईल. आणि नो यूचा कुंदन हा जो वाण आहे किंवा ही जी व्हेरायटी आहे ही खूप जुनी आणि मार्केटला एस्टॅब्लिश झालेली व्हेरायटी आहे. रिनॉल्ड आहे ती, काही म्हणजे प्रॉब्लेम नाही. आणि आता कुंदन पेक्षा दुसरा वाण जो आला सनराईज, तो आता यांच्या नर्सरीच्या बाजूला डेमोसाठी लावलाय, म्हणजे शेतकऱ्यांना जाऊन तिथे पाहता येईल. आणि एक थोडस त्या म्हणजे आणखी 4-8 दिवसात आपण तिथे लाईव्ह शूटिंग घेऊन त्याची काय पोझिशन आहे ते आपल्याला शेतकऱ्याला दाखवता येईल. तर शेतकरी बंधूंनो, आज
मी तुम्हाला आवाहन करतो की जर आपल्याला शक्य असेल तर थोडस टरबूज घ्या. रमजान मध्ये जर आणता आलं तर फार चांगलं. आणि तसेही टरबुजाला बऱ्यापैकी भाव राहतील अशी यंदा आशा करायला काही हरकत नाही. बाकी रिस्क तर आहेच आणि रिस्क घेतल्याशिवाय काही होत नाही. तर बंधूंनो, 2 पैसे मिळण्यासाठी तुम्ही टरबूज लावा. आमची मुलाखत आपल्याला आवडली तर मित्रांना सांगा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेक्निकल नो हाऊ साठी आमच्यासोबत जोडले राहा. धन्यवाद. धन्यवाद.